सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या सृष्टीचा करता तो करविता बाप्पा श्री गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नमस्कार होतो। रंगभूमी ही रंगदेवता या नटेश्वराला अभिवादन करतो। माझी गाव देवी आई माझा अधिष्ठी आई माझ्या अंतरा देवी तुझा आशीर्वाद घेऊन कुलस्वामी आई माझी बहीण भवानी आम्हा मुंबईकरांची रखवाली आई माझी उमा देवी विराट चर्चगेटच्या या दगडाच्या प्रवासामध्ये आपल्या भक्ताला सुखरूप असं म्हणजे आपण सोडणारी आई माझी जीवदानी तिला मानाचा मुजरा करतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राष्ट्रमाता आई जिजाऊ माराबाई श्रीवार अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। आणि एक थोर व्यक्ती जिने तुमच्या आणि माझ्या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीने आणि भावनेने जोडलं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मानाचा मुजरा करतो। मानाचा मुजरा करतो। मराठी अस्मितेचे प्रतीक मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे मानाचा मुजरा करतो। या देशाचे सर्व स्वातंत्र्य सैनिक शिक्षक वर्ग या देशाला घडवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व नागरिकांना मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेल्या या निरनिराळ्या कला आहेत आणि त्यातीलच आपल्या सर्वांची लोकप्रिय अशी कला जागडे नृत्य अर्थातच कोकणचा शक्ती तुला आज या ठिकाणी सादर होत आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय श्री साई श्रद्धा कलापथक मुंबई निर्मित सौजन्य श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ कर्दे खालचीवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी सर्वप्रथम अभिनंदन करायचं आहे। आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती दर्शवली आणि आम्ही सर्व तरुण वर्ग ज्यांचे फार मोठे फॅन आहोत, शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती आज आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी उपस्थित आहेत। अर्थातच उद्योजक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी गांधी साहेब यांच्या टाळ्या वाजवून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बरीच नामवंत मंडळी कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी शाहीर गायक दिनेश दिलीप वाजे गाव गोविंद तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आज ज्यांनी आपल्या सर्वांसमोर सुंदर असं नृत्य सादर केलं ते म्हणजे सुनकाई देवी नाच मंडळ अडूर मुंबई यांनी सादर केलेली कला आपल्या सर्वांना आवडली असेल तर टाळ्या वाजवून आपण त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे। आज ज्यांच्या आशीर्वादाला ज्यांच्या अथाक प्रयत्नाने आज या रंगमंचावर मी कित्येक वर्ष उभा आहे असे माझे गुरु समान ढोलकीपट्टू सन्मान्य भरतजी गाणेकर यांचा मी आशीर्वाद घेतो, त्यांना मानाचा
मुजरा करतो. मला संगीताला ज्यांनी साथ दिलेली आहे, कित्येक वर्ष असं माझ्या सोबत आहे, असा सुप्रसिद्ध असा बँजो मास्टर अमोलदादा नाणीसकर, माझा भाऊ पॅड मास्टर रोहितदादा डीके, ही सर्व मंडळी आज मिळून या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनोरंजन होणार आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे असे माझे मित्र साऊंड मास्टर राजेशदादा पडियाळे आहेत. सांभाळून घे रे बाबा, त्यांना मानाचा मुजरा करतो. त्यांच्या मेहनतीला सर्वप्रथम सलाम करतो. प्रत्येक कलाकाराला सांभाळून घेणारी आमच्यातील एक व्यक्ती अर्थात राजेशदादा पडियाळे आहे. त्याचप्रमाणे मला गुरु समान असणारे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय नैतिकजी भोईकर सर या ठिकाणी आहेत. आज ते माझे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना मी मानाचा मुजरा करतो. बुवांना देखील त्यांच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आजच्या श्री गणेश बराडेश्वर मित्रमंडळ करते खालच्या वाडीतल्या सगळ्या माझ्या नवतरुण मित्रांना मी खरंच मानाचा मुजरा करतो. तुमच्यामुळे या ठिकाणी आज मला रंगमंच मिळालेला आहे. तुमचे हे ऋण आहे जे मी कधी फेडू शकत नाही. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित उदय दाभोळकर, संगरी बुवा, देवेंद्र संगरी बुवा, जय पाटील, मोहित साळवी, आपल्या शांतीपुरातील सुप्रसिद्ध गायक सचिन कदम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. आमचे बंधू विजयदादा पवार, युवाशाही श्रीनाथ राऊत, महेशदादा शिर्के, रवी भेरे या ठिकाणी आलेले आहेत, सुंदर आवाजाचे गायक, त्यांना मानाचा मुजरा करतो. माझे मित्र पत्रकार दीपकदादा कारकर, सचिन धुमकबुवा, एक युवा शाही गायक, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि माझे जीवा भावाचे नेहमीचे मित्र अमोलबुवा दैत यांना देखील मानाचा मुजरा करतो. बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असा कार्यक्रम करून आपल्या सर्वांचं मन जिंकणे नावाचा बिघ्नेश वाजे लक्षात असू द्या. सर्व रसिक मानव प्रेक्षक मंडळी आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देत आहे
ठेवी जाण हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्या मुघलांची उडविली दान मर्द मावळ्याला संगतीला घेऊन गेले स्वराज निर्माण आणि स्त्री जातीला वागवले तुम्ही राजे मोठ्या सर्वप्रथम आज जे शासन खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये या देशामध्ये गरजेचं आहे ते म्हणजे छत्रपती शासन. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो, त्रिवार अभिवादन करतो की त्या राजाचे उपकार हे अजरामर आहेत, जे कधी न फिटणारे आहेत. आज या राज्यात त्या देशात जे काही चाललंय, सर्वप्रथम एक नागरिक म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो आणि अशा नालायकांना, अशा कार्ट्यांना योग्य अशी कडक कारवाई झाली पाहिजे. तुमच्या आमच्या साऱ्यांच्या अनुषंगाने मी विनंती करतो आणि सर्वप्रथम या ठिकाणी हे स्तवन राजांच्या चरणी नतमस्तक होऊन गात आहे. लक्ष असू द्या. राजा रयतेचा वाली तू खरा, हो राजा रयतेचा वाली तू खरा. शिवबा मानाचा तुला मुजरा, राजा मानाचा तुला मुजरा. तुला
Thank you.
बोल श्री गणपती गजानन भूकंप गोविंद तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाव दिवाळी माझी आदिष्टी आदि माया शिवशक्ती अखंड सदलाल घराण्याचा गुरुवर्य सुधाकर बोल संतोषी देवी माते तुझा शिवछत्रपती शिवाजी गणपती बाप्पा वेळेअभावी या ठिकाणी जितकं शक्य होईल तितकं शॉर्टकट कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही भुवनदर्शी मंडळाच्या वतीने विनंती आहे आणि त्या विनंतीचा मान आम्ही दोन्ही शाहीर या ठिकाणी नक्कीच ठेवून कार्यक्रम करणार आहोत. गाण्याला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या. किया देवादि देवात शोभे श्रीगणा तुझी ही मंगल मूर्ती. किया देवादि देवात शोभे श्रीगणा तुझी ही मंगल मूर्ती. आणि साऱ्या त्रिभुवनात गाजे बाप्पा तुझी ही अगाध कीर्ती. पाताच मूर्ती तुझी की पाताच मूर्ती तुझी आनंदाला माझ्या येते ही भरती. आणि चुकबुल घ्यावी पदरात गणेशा तुझी छाया राहो या साऱ्या भक्तांच्या शिरावरती. तू असल्यावर खरोखर गाण्यासाठी ऊर्जा असते. तुझे आभार मानावे तितके कमीच आहेत. माझी गाव देवी तुला उदंड आयुष्य देवो. आणि म्हणून घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. सुंदर असा गण आपण या ठिकाणी ठेवत आहे. नक्कीच आपण सर्वांना आवडेल. आणि म्हणून शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना. मनोभावे मी पूजितो तुझी रे करितो आराधना. शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना. मनोभावे मी पूजितो तुझी रे करितो आराधना. ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर. ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर श्रीगणा तू ये रे नाचत छंछना. मोरया तू ये
नाचत छंछना हे मोरया
या ठिकाणी खास या गाण्यासाठी आमचे मित्र सचिन बुवा कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, अमोलजी दैत बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे सिंहाजी राऊत बुवा या तिन्ही शाहिरांकडून 101 रुपयाचं पारितोषिक अर्थात एकूण 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझ्या नाच मंडळाच्या वतीने तिन्ही शाहिरांना मानाचा मुद्रा करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. सवण गण या ठिकाणी झालेला आहे आणि गणामागून येते ती गवळण या ठिकाणी बुवांना देत आहे. शक्ती तुला कुठेही गालबोट न लावता बऱ्याच या ठिकाणी महिलावर उपस्थित आहेत. सर्वांचा आदर सन्मान करून या ठिकाणी गवळण सादर करत आहे. लक्ष असू द्या बुवा. की नंदाचा हरी मला पाड भारी, दया दुधाची नेहमी करतो चोरी, आडवाटेला उभा राहून हरी, की आडवाटेला उभा राहून हरी छेडितो आम्हा गवळ्यांच्या पोरी, आणि कशी जिरवते बघा या हरीची, वर्षानं पुन्हा आज मस्ती मिसारे. आणि म्हणून सुंदर असा विषय या ठिकाणी बुवांना देत आहे. नेहमीप्रमाणे माझा काना हा गवळण लहानच आहे आणि रोज खोड्या करणारा हा काना हा नंदकिशोर अगदी याचा आलेला वैताग या गवळणी त्याच्या घरी गेलेला आहे आणि काय म्हणत आहे लक्ष असू दे बुवा. थँक्यू राजेंद्र बुवा. तुम्हाला मानाचा मुद्रा पुन्हा एकदा करतो. जरूर गवळण ऐका आणि उत्तरास या ठिकाणी आपण समर्थन करायचं आहे. म्हणून काय म्हणतोय, घरची उघड्यावर सोडून सगळ्या गवळणी कानाच्या घरी गेलेल्या आहेत. अंगात सारे माठ आहेत आणि ते असेच उघड्यावर आहेत. म्हणून या गवळणी काय म्हणतात, घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्यांची फोडून, अगं घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्यांची फोडून, बाहेर बोलाव काय करतोय तो आता, बाहेर बोलाव काय करतोय तो आता, असा बाहेर आहे का ना. अरे घरची उघड्यावर सोडून टाकतो दुसऱ्यांची फोडून, बाहेर बोलाव काय करतोय तो आता, अगं बाहेर बोलाव काय करतोय तो आता. काना बाहेर आलेला आहे म्हणून ती गवळण काय म्हणते, जर का माठाला लावशील हात, पुन्हा जर का माठाला लावशील हात, अरे तुझे कशात घालीन दात, माठाला लावशील हात, तुझे कशात घालीन दात, तुझे कशात घालीन दात, सोडून Thank you.
उत्तर द्यायचं तुम्हाला या ठिकाणी वेळाभावी थोडक्यात या ठिकाणी चौथ्या गाण्याकडे वळतो त्यापूर्वी शक्तिधुराच्या नियमावलीप्रमाणे बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे। बुवांसाठी आजचा विषय असा आहे की बुवा एका पर्वतावर 4 असे वृक्ष आहेत। एका पर्वतावर 4 असे वृक्ष आहेत। त्या वृक्षांच्या फळांच्या रसापासून बुवा 4 नद्या वाहतात आणि ही जी 4 वृक्ष आहेत त्यांची जी फळं आहेत ही फळं ही वृक्ष सृष्टीच्या इतर फळांच्या तुलनेत अगदी विचित्र अशी भिन्न आहेत। तर बुवांना माझा प्रश्न असा आहे ही विचित्र भिन्न असणारी ही 4 वृक्ष कोणते आणि त्यांचा संगम झालेल्या त्या 4 नद्या कोणत्या बुवांना प्रश्न दिला आहे। उत्तराचा गाभारा आपल्या जवळ असेल तर नक्कीच आपण प्रयत्न करावा अशी तुम्हाला विनंती करतो सर। आणि म्हणून या ठिकाणी मंडळाची विनंती आहे की आमच्या मंडळात वाजीबुवा एक गाणं झालं पाहिजे। आमचे दादा नेहमी मला मेसेज करत असतात बुवा टायटल तरी झालं पाहिजे। हॉलचे कार्यक्रम असले की वेळेला फार बंधन आहे, परंतु ज्यांनी कार्यक्रम दिलेला आहे त्यांच्या शब्दाला मान ठेवणं हे कलाकाराचं कर्तव्य आहे। नक्कीच फक्त टोमणा म्हणून बुवांना देतो आणि एक टायटल म्हणून घेऊन 10 मिनिटात 5 मिनिटात कार्यक्रम संपवतो, पहिली बारी संपवतो। हा शक्तिधुरा आहे, इथे शास्त्र आहे, इथे मार्मिक आहे आणि बुवांचा माझा मागच्या वर्षी देखील कार्यक्रम झालेला आहे। आणि प्रतिस्पर्धी शाहीर जेव्हा रंगमंचावर दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करतात तो खरा कलाकार आहे। मागच्या वर्षी एक गुरु म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला, कार्यक्रम चांगला झाला, त्यांनी अभिनंदन केलं आणि म्हणून आज नव्या पद्धतीने तुमच्याशी आम्ही सामना करत आहे। गोविंदर सर या ठिकाणी आपण जरूर ऐकावं, अगदी थोडक्यात कार्यक्रम या ठिकाणी सादर करतोय। की शाण्याला शब्दांचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे। की शाण्याला शब्दांचा मार तर बुवा मूर्खाला चपलांचा हार आहे। आणि एखाद्या गाढवाला किती सजवलं तरी त्याच्या पाठीवर दुनियेचा भार आहे। तू दुरा तर मी शक्तीची नार आहे। तू तुरा तर मी शक्तीची नार आहे। अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे। इकडे फटाकडी मंडळी तर तिकडे फुसका बार आहे। की इकडे फटाकडी तर मंडळी तिकडे फुसका बार आहे। आणि माझ्या वाकड्यात भोईनकर सर गेले जर का चुकून तरी तर शब्दाने सर आज तुम्ही ठार आहे। ते चुकून पण राहणार नाही, मला त्यांचा अनुभव आहे, कारण त्यांना माझा अनुभव आहे। बुवा कथा कल्पतरूचा तुम्हाला विषय देतोय। अरे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये
असं कुठलंच गाव नाही र तिथं वाजे बुवाचं नाव नाही र. आणि म्हणून भोईकर सर वचनाला वेड्या जागलास नाही बसलास वचन तोडून. सर तुम्ही प्लीज हे गाणं प्रत्येक शब्द तुम्ही लिहावा अशी माझी विनंती आहे. आणि कथाकल्पतरूचा भाग डाव्या बाजूवर पानावर माझा विषय आहे, उजव्या पानाचं उत्तर आहे, तुम्ही नक्की सोडवा. अरे वचनाला वेड्या जागलास नाही बसलास वचन तोडून. पहिल्याच रात्री करून खात्री गेली तुझी खोड मोडून. सांग विषय तू फोडून, अरे सांग विषय तू फोडून का गेली तुला बायको सोडून. सांग विषय तू फोडून, सांग विषय तू फोडून का गेली तुला बायको सोडून. गोतावळा जो जमलेला आहे श्री गणेश भरडेश्वर महाराजांची कृपा आहे. आणि म्हणून काय म्हणतोय सर्वांनी या ठिकाणी अक्षर ऐकायचं आहे. टायटल ऑफ बोलणं मी कार्यक्रम करत होतो. दारी 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 रत्नागिरी या जिल्ह्यात गुहागर तालुक्यात, अहो रत्नागिरी या जिल्ह्यात गुहागर तालुक्यात श्री गणेश भराडेश्वर मंडळ साऱ्यांच्या हृदयात. खालच्या वाडीतल्या पोरांचं नाव गाजतंय जिल्ह्यात.
या ठिकाणी आमचे मध्यस्वर्ती शाहीर नंदिनी गोयकर सर आणि त्यांच्या संपूर्ण नाच मंडळाला पहिल्या वर्षाची शुभेच्छा. ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं गोवा देखील करा अशी आशा बाळगतो. धन्यवाद.